हॅलो फ्रेंड्स, दिस इज क्षितिज भालेराव. तर काल जे आहे SBI क्लर्कच्या सगळ्या शिफ्ट्स प्रिलिमच्या संपलेल्या आहेत. लास्ट डे लास्ट शो जो होता तो माझा होता. शेवटच्या शिफ्टला माझा नंबर होता, पेपर होता. तर दिस इज अ व्हिडिओ अबाउट द ॲनालिसिस ऑफ माय सेल्फ टेकन एक्झाम. ॲनालिसिस करण्याच्या आधी तुम्हाला माहिती आहे की नुकताच NIACL असिस्टंटची प्रिलिम्सचे रिझल्ट्स लागले, स्कोर कार्ड्स डिक्लेअर झाले, रिलीज झाले. तर त्यात इंग्लिशमध्ये तेजराज संजय बोरसे जे आपले विद्यार्थी आहेत त्यांना इंग्लिशमध्ये 30 पैकी 30 मार्क्स मिळाले आहेत. परत शुभम जाधव यांना सुद्धा इंग्लिशमध्ये 30 पैकी 30 मार्क्स मिळाले आहेत. आणि पुढे परत सोहम देशपांडे यांना सुद्धा इंग्लिशमध्ये 30 पैकी 30 मार्क्स मिळालेले आहेत. तर आनंद होतोय मला की याआधी मी स्वतःचे स्कोर कार्ड दाखवायचो, ज्यात मला NICL असो, RBI असो, IBPS क्लर्क असो किंवा इतर कुठल्या SSC CGLच्या एक्झाम्स असो, पण मला आता जास्त आनंद होतोय की माझ्या विद्यार्थ्यांना सुद्धा आता 30 पैकी 30 मार्क्स जे आहे ते मिळत आहेत. तर मला जुने विद्यार्थी किंवा आत्ताचे फ्रेशर्स जे आहेत ज्यांनी ही एक्झाम दिली असेल ते सुद्धा मला तेच म्हणाले की सर, याआधी असं नाही की आम्हाला नसते मिळवता आले असते याच्या आधी सुद्धा आम्हाला 30 पैकी 30, पण आम्ही अटेम्प्ट नाही करायचो पूर्ण. आम्हाला भीती वाटायची इंग्लिशमध्ये सगळे अटेम्प्ट्स करण्याची. पण तुमचा स्कोर कार्ड बघून आम्हाला इन्स्पिरेशन मिळालं की आम्ही सुद्धा आउट ऑफ मार्क्स मिळवू शकतो. याच्यापेक्षा जास्त आनंदाची गोष्ट माझ्यासाठी नाही की माझं थोडंफार का होईना कॉन्ट्रीब्युशन आहे तुमचा 28 पासून 30 पर्यंत तुम्हाला नेण्यामध्ये. चलो पुढे. ॲक्शन्स स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स असं म्हटलं जातं. तर SBI क्लर्क एक्झामच्या आधी जेव्हा मी यूट्यूबवर लेक्चर्स घेतले असतील किंवा ऑफलाईन सेशन्स घेतले असतील, त्यात मी कधीच असं बोललो नाही की बाबा फक्त हेच करा, फक्त तेच करा, किंवा माझी बॅच घेतल्यानेच तुम्ही पास व्हाल असं म्हणायची मला गरज पडली नाही. मी जेवढं तुम्हाला शिकवलं ते एकदम मनापासून होतं. SBI क्लर्कची तयारी मी परिपूर्ण तुमच्याकडनं करून घेतली होती. मग ती यशवंतराव नाट्यगृहामध्ये आपण मॉक टेस्ट घेतले असतील ते असू शकतं, किंवा ऑफलाईनमध्ये आपण SBI वॉरियर्सच्या टेस्ट सिरीज ज्या आहेत त्या राबवल्या होत्या. त्या फक्त आणि फक्त तुमचा इंग्लिशचा स्कोर बूस्ट करण्यासाठी होत्या. तर तुम्हाला जर आठवत असेल तर SBI साठी आपण जे लास्ट मिनिट टिप्स असं काहीतरी आपण एक व्हिडिओ घेतला होता, स्ट्रॅटेजी व्हिडिओ होता. त्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की पोर वरती जो आहे प्रश्न इम्पॉर्टंट आहे आणि खरंच जो आहे तो SBI क्लर्कच्या शिफ्ट 3ला आला होता. पोर, POUR पोर. तसंच मी तुम्हाला सांगितलं होतं की KEY की हा शब्द, फोर्ज, की, मिटिगेट, ॲलिव्हिएट असे काही शब्द मी तुम्हाला सांगितले होते. त्यापैकी की हा शब्द फर्स्ट शिफ्ट मध्ये विचारला गेला होता, तुम्हाला माहितीच असेल, बरोबर. तर चला बॅक टू बिझनेस. SBI क्लर्कचा जो पेपर होता काल, त्यात पॅसेज कोणता आला होता बघा. तुम्हाला जर आठवत असेल जे लास्ट शिफ्टला होते, तर सुरुवात हे जे NGO आहे, सुरुवात हे जे हे NGO आहे त्यावर बेस्ड एक पॅसेज आलेला होता. तर हा मेमरी बेस्ड पॅसेज ऑब्व्हियसली असाचा असा नव्हता आला, बट थोडासा समरी जी आहे, जेस्ट जी आहे सॉरी त्या पॅसेजची सेम आहे. हेच होतं की बाबा 2016 मध्ये लॉन्च झालं होतं. अभिषेक शुक्ला, तुम्हाला नाव आठवत असेल, आणि त्याने का चालू केली होती. क्वेश्चन नंबर 1 होता, त्याने का चालू केलं होतं ते संस्था, तर बिकॉज ऑफ दिस. हेच त्या प्रश्नाचं आन्सर पण होतं, तुम्हाला आठवत असेल तर, बरोबर. मग ही संस्था काय आहे, कधी लॉन्च झाली, काय ऑब्जेक्टिव्ह आहे त्यांचे, काय काय करतात, हे आधी किती लोक होते, नंतर किती लोक जोडले याच्यासोबत, या संस्थेसोबत, है ना. पॅड बँक इनिशिएटिव्ह, 500 सॅनिटरी पॅड्स मंथली, प्रमोटिंग मेन्स्ट्रुअल हायजीन, याच्यावर पण प्रश्न आला होता, बरोबर. याच्यावर पण प्रश्न आला होता. तर एकंदरीत सुरुवात ही जी संस्था आहे त्यावर बेस्ड हा पॅसेज होता. सोपा होता, क्वेश्चन्स पण डिरेक्ट होते, जास्त काही तुम्हाला असं इन्फरन्स बेस्ड, ओपिनियन बेस्ड क्वेश्चन्स तुम्हाला यात नाही दिसले. सोपा प्रश्न होते, सोपा RC होता, आणि प्रश्न सुद्धा जे आहे ते सोपेच होते, बरोबर. क्लोज टेस्ट आला होता, बरोबर. तर क्लोज टेस्ट मध्ये फायर फायटरशी रिलेटेड काहीतरी होतं, आलं होतं. तुम्ही वाचलंच असणार ऑब्व्हियसली ते क्लोज टेस्ट. तर काही आन्सर्स तुम्हाला आठवत असतील तर एकच आन्सर ऍक्ट होतं, ऍट द सीन होतं, एव्हर मोर होतं. हे काही ब्लँक्स मध्ये फेल होणारे आन्सर्स होते. ऍक्ट, सीन, मोर हे काही आन्सर्स होते. पॅसेज मध्ये सिनोनिम्स आले होते 2. खूप जणांनी पेपर संपल्यानंतर मला विचारलं, सर ते अफिक्स होतं का, जॉईनचा अफिक्स. अरे बाबा, पेंटिंग किंवा फोटोग्राफ जो आहे तो भिंतीवर अफिक्स केला जातो, है ना.
ज्वाइन का अफिक्स नहीं आएगा क्योंकि उस ग्रुप में ज्वाइन होना चाहते थे वो, त्या ग्रुपमध्ये त्यांना जॉईन व्हायचं होतं, या संस्थेमध्ये. एनलिस्ट त्याचा आन्सर होतं, एनलिस्ट, नॉट अफिक्स. जॉईनचं आन्सर एनलिस्ट होतं. कंटेक्स्चुअल आन्सर सॉरी कंटेक्स्चुअल आंसर जो होता तो एनलिस्ट होता. डिवीजन, अब ये वाला डिवीजन तो नहीं था बांटने वाला, फर्स्ट डिवीजन सेकंड डिवीजन रँक वाला था यार, तो फर्स्ट क्लास डिवीजन असं त्याचा आन्सर होतं. मला वाटतं एक बेरिंग, बारिंग आणि बोरिंग याच्यावर बेस्ड एक वर्ड युसेज आला होता ऑब्विसली. तर फक्त बेरिंग जिथे बसत होतं ए मध्ये ते त्याचं आन्सर होतं. एक मध्ये बारिंग बसत होतं, बारिंग रवी, तर ते नव्हतं. आणि एक मध्ये द फंक्शन वॉज बोरिंग, त्यांनी बेरिंग देऊन ठेवलं होतं सगळीकडे, तो ऑब्विसली फक्त ए जे आहे त्याचं आन्सर होतं. ठीक आहे, विल हॅव अ बेरिंग ऑन युअर फ्युचर, समथिंग लाईक दॅट, दॅट वॉज द आन्सर. ठीक आहे, चलो आता अच्छा ये मैंने देख लिया यहाँ पे तर बघा मेन्स जे आहे ते आता अप्रोच होते आहे, लवकरच मेन्स आहे तुमचे, आय गेस 10 एप्रिलला मेन्स आहे. तर प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हणतात, पण प्रॅक्टिस मेक्स वन परफेक्ट. तर मग प्रॅक्टिस करायची कुठून मेन्सची? आता काल काउन्सिलिंगला काही मुलं आले तर ते म्हटले सर आम्ही आता डायरेक्ट मेन्स कसं देणार, मग पास पण व्हायचं आहे आणि मग परत थिअरी पण रिवाइज करायची आहे, कसं चालणार? थिअरी रिवाइज कराल आणि मग आता 1 महिन्याने मेन्सची एक्झाम आहे ती कसं काय अटेम्प्ट करणार? तर तुम्हाला मॉक्स तर द्यावेच लागणार, और कोई चारा भी नहीं है, और कोई चारा भी नहीं है. ठीक आहे, तर तुम्ही काय करायला पाहिजे, तर पुढच्या जे काही 1 महिना तुमच्याकडे बाकी आहे त्यामुळे मॉक्स आणि त्याचा ॲनालिसिस तुम्ही केलं पाहिजे. मग प्रश्न येतो की सर ॲनालिसिस कसं करायचं? अरे ॲनालिसिस कसं करायचं म्हणजे सिंपल आहे. 2 टाइप्स आहेत तुमच्याकडे, 2 वेज आहेत, 2 मार्ग आहेत ॲनालिसिस करायचे. एक तर स्वतः पहिले बघा, जेव्हा एक्झाम संपल्यावर स्वतः चेक करा काय चुकलंय, कसं चुकलंय. कधी कधी नंतर एक्झाम झाल्यानंतर क्लिक होतं, अरे हा यार इतना इझी लॉजिक था मैं भूल गया. मग ते कुठल्याही सब्जेक्टचं असू शकतं, मॅथ्स, रिझनिंग, इंग्लिश, जीए, कुठलं पण सब्जेक्ट असू शकतं. सेल्फ ॲनालिसिस पहिले करा, पहिले सेल्फ ॲनालिसिस करा आणि मग सेल्फ ॲनालिसिस झाल्यानंतरही जर तुम्हाला नाही समजलं तर मग फॅकल्टीकडे ती टेस्ट घेऊन या. आणि मी तुम्हाला सांगतो रोज संध्याकाळी 6 ते 9, रोज संध्याकाळी 6 ते 9 मी अवेलेबल असणार आहे तुमचे टेस्टच्या ॲनालिसिससाठी, जवळ तुमची एसबीआय क्लर्कची मेन्सची एक्झाम होत नाही तवर. स्टार्टिंग टुडे, आजपासनं संध्याकाळी 6 ते 9 तुम्ही येऊ शकतात आणि तुमची टेस्ट जी काय तुम्ही अटेम्प्ट केली असेल मेन्सची ती माझ्याकडे तुम्ही ॲनालिसिससाठी आणू शकतात. ठीक आहे, पहिले सेल्फ ॲनालिसिस करायचं पण आणि मग माझ्याकडे आणायचं. ठीक आहे, पुढे कोणते कोणते सोर्सेस वापरू शकतात? सर गाईडली खूप टफ वाटतं, सर हे खूप इझी वाटतं. अरे मग मिक्सचर ठेवा ना, तुम्हाला काय माहिती पेपर कसा येणार आहे. यू शुड बी प्रिपेअर्ड फॉर ऑल लेवल्स ऑफ एक्झाम. आता जसं आपण मॉक घेतली होती तर नाट्यगृहामध्ये टेस्ट 1, टेस्ट 2, टेस्ट 3 अकॉर्डिंग टू द डिफिकल्टी लेवल घेतली होती. आता खूप जण काय म्हटले सर फर्स्ट डेला जे पेपर आले ते टेस्ट 1च्या लेवलचे होते, नंतर जे पेपर आले ते टेस्ट 2 आणि टेस्ट 3च्या लेवलचे होते, आणि त्याकरताच आपण तिन्ही टेस्टचे लेवल जे आहेत ते त्या मॉक्समध्ये कव्हर केले होते, जेणेकरून तुम्हाला कुठलाच क्वेश्चन असा एलियन नाही वाटणार की ये तो पहिले कभी देखा ही नाही. ठीक आहे, तर त्यासाठी सांगतोय मेन्समध्ये सुद्धा सोर्सेस जे आहे तुम्हाला मल्टिपल ठेवावे लागतील, एका सोर्सवर तुम्ही अवलंबून नाही राहू शकत. तर इझी, ऑब्विसली इझी टू मॉडरेट साठी 7 मॉक्स तुम्ही द्यायचे आहेत टेक्स्ट बुकच्या. सेक्शनल द्या, फुल लेंथ द्या, मला नाही माहिती कोणती पण द्या. सेक्शनल द्यायची सेक्शनल द्या, फुल लेंथ द्यायची फुल लेंथ द्या. फुल लेंथ दिली तर चांगलंच आहे, सगळे सब्जेक्ट वरून जातील आणि ते पण इझी, मॉडरेट, डिफिकल्ट 3 टाईपचे. दुसरं जे आहे 7 मॉक्स तुम्ही अड्डाचे देऊ शकता किंवा ऑलिबोर्डचे देऊ शकतात. अड्डाचे देऊ शकता किंवा ऑलिबोर्डचे. बघा लेवल लगेच वाढते, इथून इथे, इथून इथं गेल्यावर लेवल लगेच वाढते. याच्यापेक्षा आणखी तुम्हाला टफ प्रॅक्टिस करायची 6 मॉक्स तुम्हाला द्यायचे आहे गाईडली आणि प्रॅक्टिस मॉकच्या. 6 मॉक्स द्यायचे गाईडली किंवा प्रॅक्टिस मॉकच्या. ठीक आहे, सो इझी, मॉडरेट आणि डिफिकल्ट असे तिघही लेवलचे जे तुम्हाला जर क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करायची आहे तर हे 3 मॉक्स तुम्हाला म्हणजे 3 सोर्सेस तुम्हाला वापरायचे आहेत. ठीक आहे, आधी स्वतः टेस्ट द्या, जे जे चुकलं एक ॲनालिसिसची वही बनवा. इथं माझा हा लॉजिक नाही लागला, इथं सिम्पलचा हॅश प्लस V3 चुकून गेलं, इथं व्हॉइसचा काहीतरी कन्सेप्ट चुकलं, इथं या शब्दाचं मिनिंग मला माहित नव्हतं. लिहा, ठीक आहे, लिहून ठेवा. ते फक्त टेस्ट दिली संपलं, काहीच नाही, लगेच दुसरी टेस्ट. अरे मग फायदा काय? एक टेस्ट दिली, दुसरी टेस्ट दिली, तिसरी टेस्ट दिली, त्याच्यामधनं काही शिकलेच नाही तर स्कोर कसा इम्प्रूव्ह होईल? स्टॅग्नंट राहील स्कोर. ठीक है, तो उस मॉक में से तुमको सीखना है.
आणि त्या मॉकवरचा स्कोर जर चांगला आला तर खूप जास्त हवेत उडायची गरज नाही, आणि खूप कमी आला तर दुःखी व्हायची पण गरज नाही. त्या मॉक्सच्या स्कोरवर तुम्हाला नोकरी नाही लागणार आहे. त्या मॉक्समधनं तुम्ही जो बोध घेतला त्यावरनं तुम्हाला नोकरी लागणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, पुढे क्वेश्चन्स टू फोकस ऑन. कशावर फोकस करायचं आहे? तर ऑब्व्हियसली आरसी मी आधी जरी सांगितलं असेल प्रीमध्ये मी तुम्हाला सांगितलं असेल आरसी शेवटी घ्या. मेन्समध्ये मी तसं तुम्हाला सांगणार नाही. मेन्समध्ये टाइम जास्त आहे, 40 मिनिटं आहेत, 35 मिनिटं आहेत. आणि तुम्हाला जे आहे आरसी 2 येऊ शकतात. आरसी किती येऊ शकतात? 2 येऊ शकतात. एक इझी असतो, एक हार्ड असतो. लँग्वेजवरनं कळून जातं, लेंथवरनं पण समजू शकतं की कुठला इझी आहे कुठला हार्ड आहे. इझीवाला आरसी सुरुवातीला घेतला तरी मला काही प्रॉब्लेम नाही. सुरुवातीला घेतला इझीवाला आरसी तरी मला काही प्रॉब्लेम नाही. हातातले 10 मार्क्स जे आहे ते सिक्युअर करून टाका. हातातले 8-10 मार्क सिक्युअर करून टाका. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही जे आहे वर्ड स्वॉप, मॅच द कॉलम्स, वर्ड युसेज, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट, कनेक्टर्स यांच्याकडे जाऊ शकता. आणि मग शेवटी जो हार्ड आरसी आलेला आहे त्याला तुम्ही हात लावू शकतात. सर मग पॅराजंबलचं काय? पॅराजंबल की लेवल पहिले देख लो. जर खूप डिफिकल्ट वाटतोय, अत्यंत डिफिकल्ट वाटतो, तर त्यातले फर्स्ट आणि लास्ट असे करायचे ट्राय करा. इझी जर वाटला तर 100% अटेम्प्ट करायचा आहे. पुन्हा सांगतो आहे, इतरांना जास्त अटेम्प्ट करून पॅराजंबलमध्ये चुकू द्या, त्यांचे मायनस होऊ द्या, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही स्मार्ट वर्क करा, फर्स्ट आणि लास्ट करा किंवा फर्स्ट करा, मार्क्स मायनस होऊ देऊ नका. ठीक आहे. तर पुढे आता तुम्ही जे काही मार्क्स देणार आहेत त्यात ह्या क्वेश्चन्सवर फोकस करा. ठीक आहे. जसं की मी सांगितलं, आधी पण सांगितलेलं आहे की आपला टार्गेट जो आहे तो ॲटलिस्ट 24चा ठेवायचा आहे. 24 यायलाच पाहिजे. सिलेक्शन जर तुम्हाला पाहिजे आहे इंग्लिशमध्ये मिनिमम 24 येणं कंपल्सरी आहे, मॅन्डेटरी आहे, नाहीतर सिलेक्शनचे चान्सेस ब्लीक होऊन जातील, कमी होऊन जातील तुमचे. ठीक आहे. 60% जर तुम्हाला इथं मिळाले, 60% कमीत कमी 40 पैकी, तर तुमचे चान्सेस वाढतात सिलेक्ट होण्याचे. मग सगळ्यांसाठी सांगतोय का मी हे? नाही. ज्यांचं इंग्लिश ॲव्हरेज आहे त्यांच्यासाठी सांगतोय मिनिमम 24. ज्यांचं मोर दॅन ॲव्हरेज आहे, चांगलं आहे, गुड आहे इंग्लिश, 30 आणू शकता, काही प्रॉब्लेम नाही. एक्सलंट आहे एकदम, ऑब्व्हियसली तुम्ही हा टार्गेट ठेवायचा आहे. ठीक आहे. जास्तीत जास्त मुलं याला टार्गेट ठेवायला पाहिजे. ठीक आहे. तर आणखी काही सरप्राइजेस आहेत आपल्याकडे मेनसाठी. लवकरच तुम्हाला अनाउन्समेंट वगैरे त्याची जी आहे यूट्यूबवर मी करेलच, इंग्लिशसाठी स्पेशली. तर जे आहे इंग्लिशसाठी ॲनालिसिससाठी येत चला. ओपन टू ऑल आहे ते ॲनालिसिस. असं नाही की फक्त माझ्याच क्लासचे विद्यार्थी, आमच्याच क्लासचे विद्यार्थी आमच्याकडे, कोणीही येऊ शकतं ज्याला सिलेक्शन हवं. अँड दोज हू ट्रस्ट मी कॅन कम इन द कॅबिन, मीट मी बिटवीन 6 and 9, अँड मी जे आहे तुमचं टेस्टचं ॲनालिसिस जे आहे ते करून देणार आहे. ठीक आहे. पुढे एक अनाउन्समेंट आहे, लवकरच आपली तेजस 3 जी आहे ऑफलाईन बॅच सुरू होते आहे. 4 मार्च पासून सकाळी 7ची ती बॅच आहे. हिचे डेमो लेक्चर्स 4 ते 7 फ्री डेमो लेक्चर्स आहेत. 4 तारीख ते 7 तारीख. तुम्ही 4 तारखेला सकाळी 7ला येऊन 12 बजेपर्यंत डेमो लेक्चर्स जो है वो अटेंड कर सकते हो. फॉर मोर इन्फॉर्मेशन यू कैन कॉल ऑन 9762441100. ठीक है. नंबर तुम्हाला टिकर लाइन मध्ये खाली दिसतच असेल. ठीक है. चलो आज के लिए इतना ही था, मिलेंगे वापस जल्दी. थैंक यू. हैव अ नाइस डे.